महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि 9 हप्ते तुमचे जमा झाले असतील तर त्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण बहिणींना 72 तासाच्या आत 4 योजनेचे पैसे जमा होणार। बघा, फक्त 72 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये 4 योजनेचे पैसे जमा होणार आहे, ते म्हणजे 30,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। ही रक्कम जी जमा होणार आहे, बघा आता 30,000 रुपये कशाचे असणार आहे? तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतात, तर हे 30,000 रुपये कशाचे? ही सर्व माहिती मी तुम्हाला देतो, कारण शासन वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देत असतं। त्याच पद्धतीने आता तुम्हाला 4 नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता पैसे येणार आहे। बघा, ते टोटल 4 योजनेचे पैसे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते 30,000 रुपये तुम्हाला भेटतील। प्रति महिना तुम्हाला 30,000 रुपये मिळणार का? असं नाही, वार्षिक तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 30,000 रुपये दिले जाणार आहे। याच्या माध्यमातून तुम्हाला 4 योजनेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचणार आहे। आता कोणाला ते दिले जाणार आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणं का गरजेचं असतं? लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे का? हो, ही योजना फक्त हे जे 4 नवीन योजना आणली आहे हे लाडक्या बहिणींसाठीच आणलेली आहे। या 4 योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 30,000 रुपये दिले जाणार आहे। आता कसं दिले जाते आणि कोणत्या बहिणींना दिले जाणार आहे? सरकार बहिणींना एप्रिलचा हप्त्याबरोबर 3 मोठे गिफ्ट देणार आहे। बघा, आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 3 विशेष प्रकारे गिफ्ट दिले जाणार आहे। आता गिफ्ट म्हणून तुम्हाला जे मिळणार आहे ते 30,000च्या जे पैसे तुम्हाला दिले जाणार आहे 4 योजनेच्या माध्यमातून, ते 3 गिफ्ट त्यामधून तुम्हाला दिले जाणार आहे। आता ते गिफ्ट कसं मिळणार आहे, लाडक्या बहिणींना कशामुळे देण्यात येत आहे, ते सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। बहिणींना फक्त 1500 देऊन थांबणार नाही। बघा, आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा मोठी आश्वासन दिलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली आहे आणि त्यासोबतच आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा घोषणा केली आहे की बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबवणार नाही। बहिणींना विशेष योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख 2 लाख देऊन सुद्धा आम्ही ते इथपर्यंत पैसे पोहोचवणार आहोत। बघा, आता जे तुम्हाला 30,000 रुपये मिळत आहे ना, त्यामधून तुम्हाला पुढील आता 1.5 लाख 2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला भेटू शकतं वार्षिक, म्हणजे एका वर्षाला। आता हे जी योजना आता सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू पैसे वाढणार आहे, पण त्या योजनेमध्ये तुमचा समावेश होणं खूपच गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता असणे सुद्धा गरजेचं आहे। जर तुमची पात्रता काढलेली असेल तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणारच नाही। म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून तुम्हाला त्याचा हप्ता भेटणं गरजेचं असतं। आणि एप्रिलच्या हप्त्यासोबतच एक मोठी विशेष बातमी समोर आलेली आहे की एप्रिलच्या हप्त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की येणाऱ्या 5 ते 6 दिवसाच्या अंदर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। बघा, फक्त 5 ते 6 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे। काळजी करू नका, एप्रिलचा हप्ता लवकरच तुमच्या बँक अकाउंटला आम्ही जमा करू, हे सुद्धा आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे। आदित्यताई तटकरे यांची पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला, तो प्रश्न म्हणजे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? त्यांनी 5 ते 6 दिवसाचा त्यांनी कालावधी सांगितला आहे आणि त्यासोबतच बहिणींना आम्ही फक्त 1500 2100 3000 वर थांबवणार नाही, तर आम्ही बहिणींना एका वर्षाला, बघा, वार्षिक जे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे 1.5 लाख 2 लाख सुद्धा आम्ही पैसे देणार आहोत। आदित्यताई तटकरे यांची एक क्लिप सुद्धा आलेली आहे, ती क्लिप सुद्धा मी तुम्हाला दाखवणार। काय म्हणाले आदित्यताई तटकरे ती क्लिप तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर बघा, इथं साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगून दिलं 1500 वर आम्ही थांबवणार नाही, तर हे पैसा आता वाढतच राहणार आहे। आता येणाऱ्या 3 दिवसात, बघा, फक्त 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। रोज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार। बघा, तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल हे पाहून घ्या। आता जे पैसे वाटप होता, जो हप्ता वाटप होतो आणि जे आता पैसे वाटप होणार आहे याच्या माध्यमातून 36 जिल्ह्यात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। पण एक सोबत पैसे वाटप होणार नाही, कारण टप्प्याटप्प्याने पैसे येत राहतात। अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यात, असं टोटल 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता याच्या माध्यमातून सर्वात अगोदर कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि कोणत्या बँक अकाउंटला पैसे येणार ही सुद्धा माहिती जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये 72 तासाच्या आत बहिणींना 4 मेसेज येणार आहे।
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 72 तासाच्या आत बहिणींना 4 मेसेज येणार आहे। या मेसेजमध्ये काय असणार आहे, आता तुम्हाला ज्या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतात त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता 4 मेसेज येणार आहे। त्यामधून पहिला जो मेसेज असणार आहे बघा, पहिला जो मेसेज असणार आहे त्या मेसेजमध्ये तुम्हाला 1500 रुपये जमा झाले असा मेसेज तुम्हाला येणार आहे। म्हणजे पहिला मेसेज तुम्हाला 1500 रुपयाचा असणार आहे। तर दुसरा मेसेज जो तुम्हाला येणार आहे तो 2500 रुपयाचा असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 2500 रुपयाचा मेसेज येणार आहे। आणि तिसरा मेसेज हा 25,000 रुपयाचा असणार आहे। बघा यामध्ये रक्कम वाढ झाली, 30,000 रुपये द्यायचं होतं शासनाला, आता तुम्हाला 25,000 रुपये आलेला आहे। तर 5,000 रुपये कसं जमा होतील हे सुद्धा मेसेज तुम्हाला येणार आहे। ठीक आहे, आता 25,000 रुपये कसले द्यायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। कारण योजना वेगवेगळे आणतात, शासन योजना राबवत असते, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत राहतात। म्हणून 25,000 रुपये कोणाला मिळतील, कोणत्या बहिणींना मिळणार नाही हे सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। 25,000 रुपयाचा एक मेसेज येणार आहे। आणि गुढीपाडवाच्या निमित्ताने जे साडीत अनाउन्समेंट केली होती की गुढीपाडवाच्या नंतर बहिणींना आम्ही साडी देणार, ती तारीखसुद्धा आता ठरलेली आहे। तुम्हाला साडी वाटपची तारीखसुद्धा आलेली आहे। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, येणाऱ्या 10 तारखेच्या आत तुम्हाला एक साडीसुद्धा दिली जाणार आहे। ठीक आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पोहोचवणार आहे। एप्रिलचा हप्ता आता सुरू होणार, यासाठी आता वाट पाहायची गरज नाही। तुम्हाला मागचा हप्ता जो वाटप झाला त्यासाठी तुम्हाला पूर्ण आठवडा वाट पाहावी लागली, पूर्ण महिना संपला तरीसुद्धा पैसे आलेले नाही। तर तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मार्चमध्ये तुम्हाला 4-5 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा झाले। पण आता मागचा हप्ता जसं तुमचा बाकी असेल, कोणाचा बाकी असेल कोणाचा बाकी नसेल, तो सुद्धा हप्ता तुमचा एप्रिलमध्ये जमा होणार आहे, काळजी करायची काही गरज नाही। आता 3 वेगवेगळे याद्या तयार झालेल्या आहे। पहिल्या यादीमध्ये काय असणार आहे, दुसऱ्या यादीमध्ये काय आणि तिसऱ्या यादीमध्ये काय असणार आहे ती माहिती तुम्हाला सांगतो। कारण शासनाने 3 याद्या तयार केलेल्या आहे, या याद्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही वाटप होणार आहे। तर आता ही यादी कसली असणार आहे, पहिली जी यादी असणार आहे ती अनुदानाची यादी आहे। कारण तुम्हाला 25,000 रुपये जे दिले जाणार आहे ते अनुदानाच्या स्वरूपात तुम्हाला दिले जाणार आहे। म्हणून पहिली यादी असणार आहे, पहिली यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 25,000 रुपये तुम्हाला मेसेज येईल, तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। 25,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील। आणि त्याच माध्यमातून तुम्हाला दुसरा मेसेज येणार आहे आणि तिसरा मेसेज तुम्हाला सुद्धा साडीचा येणार आहे। अशाच वेगवेगळे मेसेज तुम्हाला येतील। आता तुम्हाला या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। कारण योजना जसं सुरू होते त्यासाठी कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं, काय लागतं, शासनाने ठरवलेल्या डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावं लागतं। त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येणार आहे। एप्रिलचा हप्ता तसेच 3 विशेष योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता 4 नियम खूप महत्त्वाचे असणार आहे। बघा अतिशय महत्त्वाचे नियम आहे, हे नियम अतिशय जाणून घेणं महत्त्वाचे आहे। कारण एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि 3 विशेष योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, म्हणजे आता ही नवीन योजनाचे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे 4 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। कारण हे 4 नियमात ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना या 3 योजनेचे पैसे मिळणार, नाहीतर एप्रिलचा सुद्धा हप्ता मिळणार नाही। म्हणून हे 4 नियम अतिशय गरजेचे आहे, अतिशय महत्त्वाचे असणार आहे। हे नियम जाणून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची नावंसुद्धा सांगतो आणि कशा पद्धतीने पैसे वाटप होणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता पहिला जो नियम आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ती अशा पद्धतीने पहिला नियम ठेवण्यात आलेला आहे। शासनाने सर्व नियम काढले पण हे 4 नियम अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामधून पहिला जो नियम आहे, तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का, बघा हे सरकार चेक करणार आहे। आता RTOचा सहारा घेऊन RTO करणं लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींच्या नावावर 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि या 3 नवीन योजनेचा लाभ अजिबात दिला जाणार नाही, हे पहिला नियम आहे। जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द केला जाईल। बघा सरकारला आढळून आलं की बहिणींच्या नावावर 4 चाकी वाहन आहे तर सरकार तात्काळ तुमचा अर्ज रद्द करेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढून टाकणार आणि या 3 नवीन योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार नाही। म्हणून पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे। हा नियम म्हणजे या 4 चाकी वाहन असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नाही। दुसरी जी चौकशी होणार आहे, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती, प्लॉट, घर,
ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द केला जाईल। आता तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, प्लॉट आहे, कुठलं घर आहे, बहिणींच्या नावावर, ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे, कुठल्याही प्रकारचं वाहन नको आहे, कुठल्याही प्रकारचं प्लॉटसुद्धा नको आहे। कारण ही योजना गोरगरीब महिलांसाठी आणलेली आहे, त्यांनाच याचा लाभ भेटला पाहिजे। शासनाने ठरवलेला जे प्रतिज्ञापत्र आहे, जी यादी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्ट साहेबांनी लिहून दिलेलं आहे की योजना गोरगरीब महिलांसाठीच आहे। अशा महिलांसाठी ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे प्लॉट आहे, घर आहे, सर्व काही आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आता समजा तुमच्याकडे प्लॉट असेल तर तुमच्या नावावर जर नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, आणि जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। त्यासाठी शासनाने चौकशी सुरू केलेली आहे, कारण ही 4 नियमासाठी चौकशी शासनाने सुरू केलेली आहे। ही चौकशी करून अंगणवाडीच्या सेविका हा रिपोर्ट वरती पेस्ट करणार आहे। ठीक आहे। आता तिसरी जी चौकशी होणार आहे, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना? बघा, आता तिसरी महत्त्वाची चौकशी असणार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना? जर असेल तर तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्वांचा लाभ आता बंद होणार। शासनाने जेव्हा योजना आणली त्याच वेळेस स्पष्ट करून दिलं की कोणी सरकारी नोकरीवर असेल तर अशा बहिणींना लाभ दिला जाणार नाही। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल तर तुम्हाला अजिबात लाभ दिला जाणार नाही, शासनाची कुठलीही नोकरी असू द्या। ठीक आहे। अशा पद्धतीने याचा चौथी चौकशी होणार आहे। आणि चौथी जी चौकशी होणार आहे, शेवटची चौकशी, ती म्हणजे तुमचं उत्पन्न 20,000 पेक्षा कमी असायला पाहिजे महिन्याला। बघा, एका महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000 पेक्षा कमी असेल त्याच बहिणीला लाभ दिला जाईल। जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा योजनेपासून कायमस्वरूपी काढलं जाऊ शकतं। कारण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना 2.5 लाखाचं उत्पन्न ठेवण्यात आलं होतं, त्यामध्ये म्हणजे आता तुमचं 20,000 पेक्षा कमी असेल म्हणजे महिन्याला त्याच बहिणींना याचा लाभ दिला जाणार। अशा प्रकारे ही चौकशी होणार आहे आणि अशा पद्धतीने बहिणींना पैसे वाटप होणार आहे। तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किती पैसे मिळाले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।